महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या मुख्य गाभाऱ्याबाबत तुळजापूरमध्ये पुजारी मंडळाची मागणी आहे की गाभारा हा विस्तार झाला पाहिजे गाभाऱ्याचा. तर काही पुजाऱ्यांची त्यांना त्या ह्याला मागणीला विरोध होत आहे. आत्ता आपल्याबरोबर तुळजापूरचे आमदार आणि मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील आहेत. दादा, मला सांगा, तुळजाभवानीच्या गाभाऱ्याचा विस्तार व्हावा अशी काही जणांची मागणी, तर काही जणांचा विरोध होतो. नेमकी परिस्थिती काय? आपण आता मंदिर संस्थेच्या माध्यमातून मंदिराचं जीर्णोद्धार जे आहे त्याचं काम सुरू केलेलं आहे. आई तुळजाभवानीच्या मंदिराचं जीर्णोद्धार करत असताना आपण तिथल्या टाईल्स वगैरे ज्या लावल्या होत्या त्या काढल्या आणि असं लक्षात आलेलं आहे की ज्या दगडी बीमवरती शिखराचं वजन आहे त्या 4पैकी 2 बीम पूर्ण क्रॅक झालेले आहेत. त्यामुळे आता असं ठरलेलं आहे की पूर्ण मंदिर जे आहे ते डिस्मॅन्टल करायचं आहे आणि परत जुन्या पद्धतीनेच नव्याने उभं करायचं आहे. म्हणजे जसं मंदिर आत्ता आपल्याला दिसतंय तसंच करण्याचा पुरातत्व विभागाचा प्रयत्न राहणार आहे. ही सर्व प्रक्रिया जी आहे ती पुरातत्व विभागाच्या माध्यमातून होती आहे, कारण आपलं मंदिर जे आहे ते राज्य संरक्षित स्मारक आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये बदल करण्याचे कोणालाच अधिकार नाही आहेत कायद्याने. त्यामुळे गाभाऱ्याची साईज जी आहे तशीच राहील. एवढंच आहे की सगळं आपल्याला उतरवावं लागेल, प्रत्येक दगड काढावा लागेल, त्याचं नंबरिंग केलं जाईल आणि परत एकदा जुन्याच पद्धतीने नव्याने मंदिर जे आहे ते परत एकदा असेंबल केलं जाईल, बांधलं जाईल. कळसापासून खाली जमिनीपर्यंत ते काढलं जाईल असं? पूर्णच काढलं जाणार. पूर्ण काढलं जाऊन ते व्यवस्थित केलं जाईल. जुन्या पद्धतीचं जे बांधकाम होतं, चुना वापरून केलं जातं, त्याच पद्धतीने ते केलं जाईल, जेणेकरून वर्षानुवर्ष ते टिकेल. आणि ह्याची पूर्ण खबरदारी, काळजी घेण्याची जबाबदारी जी आहे ती पुरातत्व विभागाची आहे. त्यांच्या कायद्या नियमाप्रमाणे ते अतिशय व्यवस्थितपणे ते करून घेतील आणि राज्य सरकारचं सुद्धा या विषयाकडे पूर्ण लक्ष राहणार आहे. आणि ते तडे गेलेल्या शिळा जे आहेत त्या आता ते बाजूलाच काढल्या जातील? ज्या तडे गेलेल्या आहेत त्या 2च तुकडे झालेत, त्यामुळे ते परत वापरणं शक्यच नाही आहे. आपण स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलं पूर्ण मंदिराचं. त्याचा रिपोर्ट काही छोट्या कारणांमुळे सबमिट करायला ते वेळ लावतात, पण मूळ मुद्दा काय आहे की त्यांनी त्यांचा अभिप्राय दिलेला आहे आणि त्या अभिप्रायामध्ये स्पष्ट आहे की अनेक ठिकाणी तडे गेलेले आहेत. त्यामुळे आपल्याला स्ट्रक्चरल इंटेग्रिटीच्या अनुषंगाने मंदिर जे आहे ते डिस्मॅन्टल करून परत एकदा उभं करावं लागेल, पुनर्बांधणी आपल्याला करावी लागेल जीर्णोद्धाराच्या प्रक्रियेमध्ये. आता त्याच्या पुढचा, मंदिराच्या पुढचा जी सभामंडप आहे छोटा, त्याच्यामध्ये काय बदल होणार आहे? ते सगळेच पुढचे जे सभामंडप आहेत, सिंह गाभारा असेल त्याच्या पुढचं आहे, ते देखील पूर्ण आपण डिस्मॅन्टल करणार आहोत. जिथे शक्य आहे तिथे तेच दगड वापरणार आहे. जिथे दगड क्रॅक झालेत, तुकडे पडलेत, तिथे मग वेगळ्या पद्धतीने केलं जाईल. काही कॉलम डिझाईन करण्याच्या बाबतीत ठरले. साधारण मार्चच्या 3ऱ्या आठवड्यापर्यंत कॉलम आपल्याला डिझाईन करून तयार करून पुरातत्व विभाग दाखवणार आहे आणि एकदा आपण त्यांना मान्यता दिली की मग ते पूर्ण जो तो सभागृह आहे तिथे त्या पद्धतीचे कॉलम जे आहेत ते वापरले जातील. पुनर्बांधणी करण्यासाठी किती दिवस कालावधी लागेल? आपण 1-2 वर्ष समजायला हरकत नाही, पण आपला प्रयत्न असा राहील की लवकर करावा. आम्ही आता ह्या सर्व संबंधित लोकांना अशा सूचना दिल्यात की नेमकं काम पहिलं कुठलं करणार, ते किती दिवसात करणार, मग दुसरं कुठलं करणार, याचा टाईम टेबल आपण द्या. आपले सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री महोदय आशिष शेलार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती आणि त्यात असं ठरलं होतं की 15 दिवसात हा जो कार्यक्रम आहे तो त्यांनी तयार करून द्यावा. पुढच्या आठवड्यात ते देतील अशी अपेक्षा आहे. त्याच्यावरती चर्चा होईल, कारण शेवटी आपले सर्व जे पुजारी आहेत, महंत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाविक येणारा जो आहे त्याला कमीत कमी कसा त्रास होईल. आपला प्रयत्न हाच राहणार आहे की आईचं दर्शन घेता यावं. जे विधी चालतात त्याच्यामध्ये कुठे काही अडचण येऊ नये या अनुषंगाने नियोजन करण्यावरती आपला भर राहणार आहे. पुजाऱ्यांनी ती गाभारा जे आहे ते विस्तार करण्यासाठी 5,000 सह्या घेतल्या होत्या, त्याचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं होतं. त्या बाबतीत त्यांच्याशी काय बोलणं झालं? त्या बाबतीत मला ज्यांनी फोन केला किंवा भेटले त्यांना मी समजून सांगितलं की हे राज्य संरक्षित स्मारक आहे आणि ह्याची साईज वाढवण्याचा अधिकार असं कोणालाच नाही आहे. त्यामुळे साईज वाढवणं तसं शक्य होऊ शकणार नाही असं अधिकृतपणे मला संचालकांसकट सर्व अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि तेच मी त्यांच्यापर्यंत पोचवलं आहे.
दादा, दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुळजाभवानी हे तीर्थक्षेत्र आहे आणि आपण जागतिक दर्जाचं तीर्थक्षेत्र करायचं आपण पाऊल टाकतोय आणि त्या ठिकाणी म्हणजे ड्रग्स तस्करी चालते असं हे उघड झालं आहे. पोलिसांनी कारवाई केली. तुम्ही स्थानिकचे आमदार आहात, काय ह्याच्यावरती नियंत्रण कसं येईल आणि तुमचं काय प्रयत्न सुरू? दुर्दैवाने जगभर ड्रग्सचं जे ट्रॅफिकिंग चालतं हे फार भयावह आहे आणि तुळजापूरमध्ये ह्याची व्याप्ती जी आहे ती निवडणुकीच्या दरम्यान माता भगिनींच्या माध्यमातून माझ्या निदर्शनास आणून दिली गेली. बऱ्याच वेळेस असे विषय असतात ते लोक एकमेकाला बोलत असतील पण पुढे कळू देत नाहीत. पण ह्या माता भगिनीने सांगितल्यानंतर मी त्यांना शब्द दिला होता की हा विषय प्राधान्याने मी घेईन आणि त्या अनुषंगाने मी लोकांना विनंती केली होती काही माहिती असेल तर मला द्या. सहसा लोक माहिती देत नाहीत, परंतु माझा पाठपुरावा अनेक लोकांकडे होता आणि 28 डिसेंबरला पहिली माहिती, ठोस माहिती आपल्याला उपलब्ध झाली. त्याच्या अनुषंगाने मग लगेच मी आपले जे SP आहेत संजय जाधव साहेब त्यांच्याशी बोललो. त्यांना ती माहिती मी फॉरवर्ड केली आणि मग विशेष पथक त्यांनी गठीत केलं. त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केले. यश तेवढं मिळालं नाही. नंतर परत फेब्रुवारीमध्ये अजून काही माहिती मिळाली, तेव्हा परत एकदा त्यांनी प्रयत्न केले. दुर्दैवाने तेव्हाही यश आलं नाही. परंतु 15 फेब्रुवारीला मात्र त्यांना काही साठा मिळाला, काही लोकांना अरेस्ट केलं आणि आता चौकशी त्यांची चालू आहे. या विषयाच्या बाबतीत जास्त बोलणं योग्य नाही, परंतु खूप डिटेलमध्ये हा विषय घेतला जाईल. खुद्द मुख्यमंत्रीच आपले गृहमंत्री पण आहेत, त्यांचं देखील या विषयाकडे पूर्ण लक्ष आहे आणि मुंबई असेल, तुळजापूर असेल, जे कोणी या विषयामध्ये इन्व्हॉल्ड आहे, कोणी का असेना ते, त्यांच्यावरती सक्त कारवाई निश्चितपणे होईल. आणि आपल्या तुळजापूरपुरताच हा विषय सीमित नसून बऱ्याच ठिकाणचं इनपुट माझ्याकडे आलेलं आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणचं, ते देखील पुढे पाठवलं आहे आणि योग्य ती कारवाई त्या बाबतीतही होईल. माझी आपल्या माध्यमातून जनतेला, नागरिकांनाही आव्हान आहे की काही माहिती त्यांच्याकडे असेल तर त्यांनी SP आपले जे आहेत संजय जाधव साहेब त्यांच्यापर्यंत किंवा त्यांना जे योग्य वाटेल त्यांच्यापर्यंत त्यांनी पोचवावं. दिलेली माहिती जी आहे, आता मला जी माहिती दिली गेली, ज्यांनी माहिती दिली त्याचं नाव पुढे आपण कुठे सांगितलेलं नाही आहे, त्यामुळे त्याबद्दल कोणी काळजी करू नये की माझं नाव एक्सपोज होईल. पण आपल्या पुढच्या पिढीच्या अनुषंगाने ह्या विषयात सर्वांनी गांभीर्याने थोडा वेळ देणं आणि योग्य ती कृती करणं गरजेचं आहे. जवळचं कोणी काही ह्याच्यात व्यसनाधीन झालं असेल तर त्या बाबतीत देखील योग्य ती कारवाई आपली जबाबदारी म्हणून सर्वांनी करणं देखील अपेक्षित आहे. एवढं याविषयी मी सांगेन आपल्याला. राजकीय लोकसुद्धा इन्व्हॉल्व आहेत असं चर्चा ऐकायला भेटते तुळजापूरमध्ये, त्याबाबत तुमच्याकडे काय माहिती आली? मी माझ्याकडची माहिती अशी काही फार काही आपल्याला सांगू शकेन असं नाही आहे, परंतु वेगवेगळ्या लोकांची दुर्दैवाने इन्व्हॉल्वमेंट आहे आणि ज्याची कोणाची इन्व्हॉल्वमेंट आहे त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई होईल. कुठल्या पक्षाचा आहे, कोणाच्या जवळचा आहे, लांबचा आहे, असं काही बघितलं जाणार नाही. आणि मी सांगितल्याप्रमाणे फक्त हा तुळजापूरपुरता मर्यादित विषय नाही आहे, बरंच विस्तृत विषय आहे आणि त्या बाबतीत पोलीस खातं जे आहे अतिशय गांभीर्याने कारवाई करेल. शेवटचा प्रश्न, या ड्रग्सच्या संदर्भामध्ये मुंबईच्या पोलीस विभागाशी तुमचं काही बोलणं झालं आहे असं चर्चा आहे? मुंबईशी जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर माझी चर्चा झालेली आहे. तिकडच्या काही गोष्टी करणं अभिप्रेत आहे. इथली जी काही गांभीर्य आहे ते त्यांच्यापर्यंत मी पोचवले आणि त्यांच्याकडनं देखील योग्य ती कारवाई होती आहे. धन्यवाद. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.